मित्र मैत्रिणींनो, आज एक वेगळीच कहाणी आपल्या मनोरंजनासाठी घेऊन आलोत. ती आपल्याला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आपला अधिक वेळ घेता सरळ कहाणीत सादर करतोय. मित्रांनो, मागील कहाणीत आपण वाचलंच असेल की माझी बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. अन मला पुत्ररत्न होऊन 3 महिने झाले होते. आणि आज बायको परत येणार होती. मी सर्व तयारी करून ठेवली होती. आणि अवंती वहिनी पण माझ्या मदतीला होतीच. रविवार असल्यामुळे मला सुट्टीच होती. आणि 11च्या दरम्यान श्रुती माझी बायको तिचा भाऊ त्याच्या कारमधून घेऊन आला होता. बरोबर श्रुतीची मावशी पण आली होती. अवंती वहिनीने रांगोळी अन इतर सजावट करून बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. मग बाळात जंगी स्वागत समारंभ झाल्यावर सर्वांनी नाश्ता चहा पाणी घेत गप्पा मारत होतो. श्रुतीचा भाऊ थोड्या वेळाने निघून गेला. आणि श्रुतीची मावशी काही दिवस इथेच राहणार होती. कारण श्रुतीला घरकाम व बाळाला सांभाळणं एकटीला अवघड होत. श्रुतीच्या मावशीच नाव पुष्पांजली, पण श्रुती तिला पुष्पा मावशी म्हणत असे, म्हणून मी पण तिला तसंच बोलत असे. 2 दिवसात पुष्पा मावशीच आणि माझ चांगलंच सुटजुळ होत. म्हणजे ती बिनधास्तपणे माझ्याबरोबर गप्पा मारत असे. ती मला जावई बापू म्हणत असे. पण मी त्यांना सांगील की मावशी तुम्ही मला नावानेच बोलवत जा. पुष्पा मावशी 38 ते 40 ची 2 मुलांची आई होती, पण वाटत नव्हती कारण तिने स्वतःला मेंटेन ठेवल होत. उंची 5.4 फूट, दिसायला निमगोरी, फिगर एकदम कमनीय सेक्सी बांधा, नजरेत भरणारे अवयव, कुणाचाही लंड खाडकन उभा राही. एक दिवस मी ऑफिसमधून आल्यावर मी फ्रेश होऊन श्रुतीच्या खोलीत गेलो तर ती सुबोधला म्हणजे माझ्या मुलाचं नाव खेळवत होती. श्रुतीजवळ बसत तिच्या गालात चुंबन घेत सुबोधला माझ्याकडे घेऊ लागलो. तशी श्रुती म्हणाली, तुम्हाला काही वाटतं का? मावशीने पाहिलंतर काय म्हणेल ती? मी मग काय करू श्रुती, अजून किती महिने थांबायच तूच सांग बर अस म्हणत मी सुबोधला घेतल अन तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले होते. तशी श्रुती शहारून गेली होती. ती पण मला प्रतिसाद देऊ लागली होती. आम्हा दोघांनाही आता इतक्या महिन्याचा विरह सहन होत नव्हता. दोघही एकमेकांच्या ओठांचे रसपान करत होतो. इतक्यात पुष्पा मावशी माझ्यासाठी चहा घेऊन आली अन आम्ही पटकन बाजूला झालो होतो. ती माझ्याकडे मादक नजरेने बघत म्हणाली, सौमित्र चहा घ्या, आधी थंड होईल, नंतर सुबोधला खेळवत बसा. मग मी त्याला पाळण्यात ठेवल. मग आम्ही तिघी गप्पा मारत चहा पित होतो. मावशी माझ्या शेजारीच बसली होती अन तिच्या मांड्या माझ्या मांड्यांना घासत होत्या. मग मी सुबोधला घेऊन इकडे तिकडे बाहेर फिरवायला लागलो होतो. असंच मी हॉलमध्ये फिरवत होतो आणि थोड्याच वेळात तो झोपी गेला होता. मग मी मावशीला हाक मारली तशी ती आली अन म्हणाली, काय झाल हो सौमित्र? मी म्हटल हा झोपलाय. मग ती म्हटली, थांबा मी अलगद घेते हो, त्याला नाही तर उठेल तो. मग ती माझ्याजवळ आली अन माझ्या हातातून त्याला घेताना छातीवरून तिचा पदर बाजूला झाला होता व तिच्या घट्ट ब्लाऊज मधून दिसणारे भरगच्च स्तन तिने माझ्या हातावर असे काही दाबले की मला तो गर्म स्तनांचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. मग मी सुबोधला तिच्याकडे देत तिचे 2ही स्तन कचकन दाबले. तशी पुष्पा मावशी मोहरून आहस सस असे मादक स्वर काढत माझ्याकडे स्मितहास्य करत निघून गेली. अन मी मागून तिच्या भरदार गोलगरगरीत गांडीचे खालीवर होणारे गोळे पाहत माझा लंड टवरूनच चोळत राहिलो. काय करणार, अवंती वहिनीचे सासू सासरे पण 15 दिवसापासून तिच्याकडे आले होते अन त्यामुळे आम्हाला संधीच मिळत नव्हती. थोड्याच वेळात श्रुतीने जेवण तयार केल होत आणि आम्ही सगळे जेवण केल होत. जेवण करून मी बाहेर जाऊन शतपावली करून आलो अन माझ्या रूममध्ये जाऊन मी झोपलो. श्रुती आणि पुष्पा मावशी आमच्या बेडरूममध्ये झोपत होत्या. पुष्पा मावशीसाठी दुसरा बेड त्या खोलीत लावला होता.
सकाळी मी 8 वाजता उठलो तर श्रुतीची रूम अजून बंदच होती. मग मी टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये गेलो. मला ऑफिसला जायचं होत. मी छान पैकी मावशीची फिगर आठवत माझा लंड हलवत आंघोळ केली. माझा लंड दांड्यासारखा कडक होऊन उभा राहिलेला होता. मी अंग कोरड करून टॉवेल कमरेला गुंडाळला, पण लंड ताटल्यामुळे पुढे टॉवेलचा भला मोठा तंबू झालेला होता. मी बाहेर कानोसा घेतला. कुणी उठले का याचा, तर बाहेर सामसूम होती म्हणून मी तसाच दार उघडून बाहेर येणार तशी पुष्पा मावशी दार ढकलत आत यायला लागली. पुष्पा मावशी घट्ट परकर अन ब्लाऊजवरच होती अन छातीशी टॉवेल धरलेला होता. आम्ही दोघ एकमेकांना जवळ जवळ धडकलोच अन माझा ताटलेला लंड टॉवेलवरून तिच्या पुच्चीवर रगडायला लागला होता. आम्ही दोघी या अनामिक स्पर्शाने बेचैन झालो होतो. पुष्पामावशी माझ्या लंडावर तिची जोराने दाबत होती. मला ऑफिसला जायचं होत म्हणून मी एका बाजूला होत तिला आत येऊ दिल, पण तिने आत येताना माझ्या लंडावर तिची गांड रगडली. तसा माझा टॉवेल बाजूला झाला आणि मावशीने माझ्या लंडाच ओझरत दर्शन घेतल. अन मी टॉवेल सांभाळत माझ्या बेडरूम मध्ये गेलो अन थोड्याच वेळात तयार झालो. इतक्यात मावशी चहा आणि बिस्किट घेऊन आली अन म्हणाली, सौमित्र हे घ्या चहा, बिस्किट खाऊन घ्या. मी तिच्याकडे पाहिल तर पारदर्शक पिवळ्या रंगांची साडी अशी काही घट्ट नेसली होती की तिचे सर्व अवयव स्पष्ट नजरेत भरत होते अन स्तनांची गोलाई अन मनुके पण स्पष्ट दिसत होते. मी ते पाहत चहा पित होतो. ती माझ्या समोर बसत म्हणाली, इतकं काय रोखून बघताय माझ्याकडे? तस मी भानावर येत म्हटल, ही साडी खूप उठून दिसते, तुमच्यावर आलडली मला. तस ती मादक नजर माझ्यावर रोखत म्हणाली, फक्त साडीच की अजून काही? तस मी उठून बंग घेत म्हटल, तस बरच काही आवडले मला मावशी अन बाहेर आलो. नंतर मी ऑफिसला निघून गेलो. पण दिवसभर माझनच लागत नव्हत. सत्त मावशीचाच विचार माझ्या मनात येत होता. कसा तरी दिवस मी घालवला आणि संध्याकाळी घरी आलो. फ्रेश होऊन मी कपडे चेंज करून श्रुतीच्या रूममध्ये गेलो तर ती बाळाला अंगावर पाजत होती. मी समोरच बसून ते दृश्य पाहत होतो. श्रुतीने बटनांचा गाऊन घातला होता, त्यामुळे बाळाला दूध पाजायला सोप जात होत. खूप दिवसांनी मी श्रुतीचे स्तन पाहत होतो. श्रुतीने मला अस पाहताना बघता म्हणाली, तितकं रोखून काय बघताय अस? मग मी म्हटल, मला पण देना प्यायला श्रुती. त्यावर ती लाजून म्हणाली, पिश चावटच आहात तुम्ही, आता ते फक्त सुबोधसाठीच आहे. इतक्यात मावशी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली अन हा घ्या चहा तुमच्यासाठी. मग ती ही माझ्याजवळ बसत चहा पिऊ लागली होती. सुबोधन दूध पिऊन खेळत होता. मग श्रुतीने त्याला बेडवर ठेवल अन मग आम्ही गप्पा मारू लागलो होतो. नंतर श्रुती उठली व म्हणाली, मी जेवण बनवते, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारत बसा. श्रुती गेल्यावर मी तिथेच हातावर डोके ठेवून सुबोध जवळ एका कुशीवर पडलो. तशी मावशी पण सुबोधला खाली वाकून खेळवत होती. तिच्या साडीचा पदर पूर्ण खाली पडला होता, त्यामुळे तिच्या घट्ट ब्लाऊज मधून एकमेकांने चिकटलेले कटोऱ्यासारखे दिसणारे स्तन अन त्यामधील खोलगट दरी पाहून माझ्या तोडाला पाणी सुटलं होत. माझी नजर हटतच नव्हती. ते मावशीच्या लक्षात आल होत. मग मावशी पण माझ्याप्रमाणेच आडवी झाली. आता आमच्या दोघांचा चेहरा समोरासमोर होता. माझा एक हात बाळाच्या अंगावरून पलीकडे ठेवला होता. त्यावर मावशीचे एक स्तन दाबले गेले होते. मावशी मला म्हणाली, इतकं काय बघताय टक लावून सौमित्र? मी पाहण्यासारखं सौंदर्य आहे तेच पाहतोय मावशी. मावशी, अहो का, मग कस वाटल? आवडल का? मावशीची मादक नजर मला घायाळ करत होती. एक तर माझी उपासमार चालू होती अन समोर चमचमीत जेवणाच ताट वाढलेल असताना खाऊ शकत नव्हतो. मावशीचे स्तन मी दाबत म्हटल, खूपच मस्त आहेत, पण चोखल्याशिवाय कळणार नाही मला मावशी.
तशी मावशी म्हणाली, पिश काहीही काय बोलता सौमित्र, आताही वेळ आहे का? थोडा धीर धरा, होईल सगळं तुमच्या मनासारखं. असं म्हणत तिने तिचा एक पाय माझ्या लंडावर घासत होती. अशा प्रकारे दोघ नेत्रसुख आणि स्पर्शसुख घेत होतो. तोपर्यंत श्रुतीने जेवण तयार केलं होत अन सुबोध पण खेळून झोपला होता. मग आम्ही तिघांनी जेवण केलं. मी बाहेर रोडला शतपावली करायला गेलो. त्यानंतर मी दरवाजा बंद करून घरात आलो. तर श्रुती अन मावशी काम आटोपून त्यांच्या रूममध्ये बोलत बसल्या होत्या. मग मी सरळ माझ्या बेडरूममध्ये जाऊन सर्व कपडे काढून फक्त अंडरवरच झोपलो. झोप लागत नव्हती, पण मावशीचाच विचार मनात येत होता. रात्रीचे 12 वाजले तरी मी जागाच होतो. थोड्याच वेळाने मला जाणवलं की माझ्या बेडरूमचा दरवाजा बंद झाल्याचा. मी पाहिलं तर मावशी दरवाजा आतून बंद करत होती. मी डोळे बंद करून उताणात झोपलो होतो. अन डोळे किलकिले करून झिरो लाईटच्या मंद प्रकाशात मावशीला पाहत होतो. ती फक्त परकर ब्लाऊजवर होती. ती बेडजवळ येऊन तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवून चुंबन घेतल व खाली सरकत तिने माझ्या विशाल मर्दानी नग्न छातीवर चुंबन करत खाली सरकत शेवटी तिचे ओठ माझ्या पिळदार व गोऱ्यापान मांड्यांवर फिरत होते. शेवटी तिने तिचे ओठ माझ्या झोपलेल्या लंडाच्या उभारावर ठेवले. आता माझ्या पण भावना जागृत होऊ लागल्या होत्या, पण मी अजून झोपेच नाटक करत पडून होतो. मावशी अंडरवरूनच माझा लंड तिच्या कोमल ओठांनी चावत होती अन तो स्पर्श माझा लंड जागा करत होता. हळूहळू माझा लंड मूळरूपात येऊ लागला होता. आता मलाही सहन होत नव्हतं. तिची गांड माझ्याकडे करून ती माझ्या लंडाशी चाळे करत होती. मग मी एक हात तिच्या पोटावर फिरवत तिच्या परकरची नाडी सोडली अन दुसरा हात तिच्या गोलगरगरीत गांडीवरून फिरवत तिचा परकर कमरेवरून खाली सरकवला. तसा तो तिच्या पायात पडला तर तिने ती घातलीच नव्हती. तिच्या त्या विशाल कमनीय गांड आणि गांडींच्या फटीत माझे हात आणि बोटे सराईतपणे फिरत होती अन माझा लंड अंडर फाडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या हाताच्या या अनामिक स्पर्शाने मावशी उत्तेजित झाली होती. अनतीने माझी अंडर सकन सरकवून पायातून काढून टाकली. तसा माझा लंड खाडकन खांबासारखा उभा राहिला होता. त्याला पाहून मावशीने तोंडावर हात ठेवत म्हणाली, बापरे रे रे, केवढा जाडजूड आणि लांबलचक गोरापान लंड आहे तुमचा सौमित्र. सकाळीच माझ्या लक्षात आलं होत की तुमचा मोठा आहे, पण आता पाहिल्यावर वाटते की खूपच मोठा आहे हो. मग मावशी त्याला दोन्ही हातात धरून हळुवारपणे कुरवाळत होती. तिच्या हातांचा स्पर्श होताच माझा लंड अधिकच उत्तेजित होऊन तिच्या हाताला झटके मारत होता. आणि मी इकडे एक हात तिच्या ओल्या चिंब पुच्चीवर ठेवला. ती आह अशी मादक स्वरात किंचाळली अन अधिक उत्तेजित होत तिने माझा लंड दोन्ही हातात धरून जोरात दाबायला लागली होती. तरी माझा लंड थांबता तिच्या हाताला झटके मारत होता. ते पाहून मी म्हटल, मावशी काय झालं? आवडला की नाही माझा लंड? मावशी, सौमित्र ऐका ना, मला मावशी नका ना म्हणू. आपण दोघे एकांतात असताना तुम्ही मला पुष्पा अस नावानेच बोलत जा अन तुमचा लंड सकाळी पाहिल्यापासून मी वेडी झाले तो बघण्यास व घालून घेण्यास. खूपच आवडलाय मला. इतका महाकाय शक्तिशाली आहे की त्याला कधी एकदा माझ्यात सामावून घेते असं झालंय. सकाळपासून माझी पुच्ची एकसारखी पाझरते हो सौमित्र. मी तिच्या पुच्चीत 2 बोट घालून म्हटल, मग पुष्पा तयार आहेस का तू घ्यायला? तर पुष्पा म्हणाली, मी तर केव्हांची बेचैन झालीये घेण्यास सौमित्र, आता नाही सहन होत हो. असं म्हणताच मी पुष्पाच्या कंबरेला मिठी मारून तिला बेडवर माझ्या अंगाखाली घेतल अन मी तिच्या मांड्या फाकवून तिच्या फुललेल्या पुच्चीवर माझा लंड खालीवर घासू लागलो. तशी पुष्पा मादक आवाजात किंचाळत गांड वर खाली करून लंड आत घेण्याचा प्रयत्न करत होती. पण खूप महिने तिच्या पुच्चीला लंडाचा सहवास मिळाल्याने तीच भोक लहान झाल होते. पुष्पा बेचैन झाली होती.
तिने माझा लंड तिच्या हातात धरून तिच्या भोकावर घासू लागली आणि मी तिच्या ब्लाऊजचे छातीवरचे हुक काढून तिचे स्तन मोकळे केले. तिचे स्तन व मनुके कडक झाले होते. मी दोन्ही हातात तिचे स्तन धरून कचाच दाबू लागलो. इकडे पुष्पा लंड आत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. ती माझ्याकडे वासनांध नजरेने बघत म्हणाली, घाला ना सौमित्र, किती तडपवताय मला. पुष्पाची तडफड पाहून मी पूर्ण ताकदीने एक जोरदार धक्का मारला. तशी पुष्पा आईग करत ओरडली व मी मांस तोंड तिच्या तोंडात घालून तिचा आवाज बंद केला. एका धक्क्यातच माझा पूर्ण लंड तिच्या पुच्चीच भोक मोठ करत आत घुसला होता. पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी तिचे ओठ चोखत माझी जीभ तिच्या जिभेवर घासत होतो अन दोन्ही हातांनी स्तन दाबत होतो. 5 मिनिटांतच पुष्पा धक्क्यातून सावरली अन मला म्हणाली, काय हे सौमित्र, इतक्या जोरात घालत का कुणी? आज पहिल्यांदाच मला इतका त्रास झालाय की माझ्या पहिल्या रात्री पण नव्हता झाला. एकतर तुमच एवढ मोठ मुसळ एका धक्क्यातच माझ्या छोट्याशा उखळात घुसवलं, पण आता बर वाटते. पुष्पाला पण आता मजा येत होती अन ती आता गांड वर उचलून ती माझ्या लंडाला पुच्चीत दाबत होती. मग मी पोझिशन घेत माझा लंड आत बाहेर करत धक्के मारू लागलो तशी पुष्पा पण साथ देऊ लागली होती. 15 मिनिट थांबता कचाच पुष्पाची पुच्ची झुन 2 वेळा तीच पाणी काढल होतं. नंतर मी लंड बाहेर काढून तिला कुत्री बनवून मागून तिच्या पुच्चीत लंड एकाच धक्क्यात आत घालून 15 मिनिट कचाच पुच्ची झुन परत 2 वेळा तीच पाणी काढल होत. तशी पुष्पा म्हणाली, बस ना आता सौमित्र, खूप त्रास होतोय मला, सोडा ना पाणी, तुमच अन शांत करा पुच्चीला एकदाच. नंतर मी माझा लंड बाहेर काढला अन परत पुष्पाला उताणे झोपवून तिचे पाय माझ्या खांद्यावर घेऊन एका ठोक्यातच लंड पुच्चीत घालून गपाक धक्के मारून पुष्पाची पुच्ची कचाच झुन काढत होतो. पुष्पा जोर जोराने कणहत होती. बस बस म्हणत होती, पण मी थांबता तिला झवत होतो. 15 ते 20 मिनिटांच्या या राऊंडमध्ये परत पुष्पाने 2 वेळा पाणी सोडल होत. झुन झुन तिला मी बेजार केल होत. आता माझाही परमोच्च क्षण जवळ आला होता. त्यामुळे बेधुंद होऊन जोरजोराने धक्के मारत होतो अन शेवटी आम्ही दोघी एकाच वेळी स्खलित झालो. अन मी तिच्या अंगावर झोपून तिला माझ्या मिठीत करकचून आवळल. माझ्या लंडाने पुच्चीत वीर्याच्या पिचकाऱ्या मारताच पुष्पाने तिची गांड उचलून तिच्या दोन्ही पायांची मिठी माझ्या गांडीवर मारून पूर्ण लंड पुच्चीत दाबून ठेवला होता अन मला तिच्या बाहुपाशात घट्ट पकडून ठेवल होत. मग आम्ही असेच पडून राहिलो होतो. दोघी खूप थकलो होतो. 15 मिनिटांनी मी पुष्पाचे चुंबन घेऊन उठलो. तस पुष्पाने स्मितहास्य करत माझ्याकडे पाहत होती. तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. मला म्हणाली, सौमित्र, आज पहिल्यांदाच मला तृप्त झाल्यासारखं वाटते. तुम्ही तर कमालच केलीये, किती वेळा पाणी काढलत मास. माझा नवऱ्याला कधी जमलच नाही. तो 5 मिनिटातच पाणी सोडून झोपतो. आता 6 महिने झाले त्याच्या गुडघ्याच्या आजारपणाने काहीच करता येत नाही त्यांना. अन त्याचा खूपच छोटा आहे. किती वर्ष मन मारून जगते. पण आज तुम्ही सर्व कसरं एका राऊंडमध्येच भरून काढली. तुमचा लंड तर कमालीचा आहे. पाऊण तास झोन त्याने माझ्या पुच्चीचा माज जिरवून टाकलाय सौमित्र. मी तर तुमच्या लंडासाठी वेडी झाले. आता मला 2 महिने काळजी नाही. मला हवं तेव्हा तुमच्या बेडरूम मध्ये येऊन झुन घेत जाई. तेवढाच श्रुतीला ही मी असेपर्यंत आराम मिळेल. तीच बोल ऐकून मी माझा लंड पुच्चीतून बाहेर काढला तर तो पूर्ण आमच्या दोघाच्या वीर्याने बरबटलेला होता. मी तसाच गुडघ्यावर बसून राहिलो होतो. माझा लंड अजूनही कडकच होता. पुष्पा उठून गुडघ्यावर बसली अन माझा लंड गपकन तोंडात घेऊन चोखू लागली अन 2 मिनिटातच तिने लंड चाटून साफ केला. मग मी बेडवरून उतरून खाली उभा राहिलो.
पुष्पाने बेडशीट पूर्ण खराब झालेल पाहून खाली उतरली. तिने ती बेडशीट गोळा काढून दुसरी टाकली अन मला म्हणाली, झोपा आता शांतपणे सौमित्र. मग तिने तिचा परकर घालून ब्लाऊजचे हुक लावून निघून गेली होती. अशा प्रकारे पुष्पा 2 महिने आमच्याकडे राहिली होती. तोपर्यंत पुष्पाने तिला हवं तेव्हा माझ्या लंडाकडून मनसोक्तपणे झुून घेत होती आणि माझ्या लंडालाही नवीन पुच्चीचा उपभोग घेता आला होता. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब